नमस्कार माझ्या सर्व गोड मित्रमैत्रिणींना, कशा आहात सगळे तुम्ही? मस्त मजेत ना? मजेतच राहा, काळजी घ्या आपली. आणि आज माझी तब्येत बरी नाही तर थोडासा आवाज खराब आहे, तर तुम्ही समजून घेऊ शकता. इकडे मी भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे, 3 भागामध्ये कट करून घ्यायची. हवा असेल तर मध्येही कट देऊ शकता. आता इकडे 1 वाटी दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, तिखट मसाला टाकून चांगली पेस्ट, स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा, प्रत्येकाच्या घरी कोण ना कोण असं नाही, हे नाही खायचं, ते नाही खायचं. आणि बेसिकली मुलं भरपूर नखरे करतात, तर मुलांना अशी वेगळ्या पद्धतीने भेंडी करून द्या, नक्कीच त्यांना आवडेल. मग इकडे मी पॅन ठेवला आणि पॅनमध्ये तेल टाकलं. तेलामध्ये शालो फ्राय करून घेतले मी भेंडी. तुम्हाला हवी तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता, पण मी रेअर जेवण डीप फ्राय करते, कारण जे हेल्थसाठी खराब आहे ते मी खूप कमी प्रमाणात यूज करते. जसं खोबरं म्हणा, काही अशा हेल्थसाठी खराब आहे ते मी बेसिक मसाल्यातच माझं जेवण असतं. तर पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर तुम्ही जास्त तेल टाकू शकता. कांदा टाकून घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकून घेणार, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल. लाल रंगावर आल्यानंतर आपल्याला त्यात बारीक बारीक कट केलेली मिरची, अद्रक आणि लसूण टाकायचं आहे. स्मोकी फ्लेवर येईपर्यंत तुम्ही भाजून घ्यायचं आहे. आणि माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप काही बोलायचं असतं, पण 2-2.5 मिनटाच्यामध्ये काहीच बोलणार ना. आणि इकडे तुम्हाला अजूनही तिखट हवं असेल किंवा तर तुम्ही अजूनही तिखट मसाला टाकू शकता. माझ्या पहिल्या व्हिडिओला प्रेम दिलं तसं ह्याही व्हिडिओला प्रेम मिळेल अशी मी तुमच्याकडून आशा करते. आणि आता आपण जे फेटलेलं दही आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला 2-4 मिनटापर्यंत कुक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर अजूनही तिखट मसाला टाकू शकता. तुमच्या मुलांना एकदा ही भेंडी करून द्या, बघा तुम्हाला परत परत मागणी करतील. माझ्या मुलांनाही खूप आवडते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जी शालो फ्राय भेंडी करून घेतलेली आहे ती टाकून द्यायची आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं 1 वाटीवर पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी तेवढी करून घ्यायची. आणि छान अशी आपली भेंडी खाण्यासाठी रेडी आहे. एकदम डिलिशियस डिश आहे ही. आणि माझ्या व्हिडिओला पहिल्या तुम्ही जितकं प्रेम दिलं आहे तितकं तुम्ही मला प्रेम द्याल, मी अशी आशा करते. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बरंचंच काही बोलायचं असतं, बरंचंच काही सांगायचं असतं, पण 2 मिनटाच्या व्हिडिओमध्ये काहीच सांगणार ना. आणि माझ्याकडून काही चुकलं वाकलं असेल तर मला क्षमा असावी, कारण थोडं वेळ लागतो आपल्याला ह्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट व्हायला. आत्ताशी म्हणजे 2